पंढरपूर एवढं मोठं तीर्थक्षेत्र बनलं, काय आहे त्या मागची स्टोरी, कशामुळे एवढं मोठं तीर्थक्षेत्र बनलं, तर चला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. सांगतो ना, आपल्या चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून द्या आणि लाईक करायला विसरू नका. तर सांगतोय काय घडलं. तर मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं की भक्त पुंडलिकांनी आपल्या आई वडिलांचा छळ कशा प्रकारे केला आणि लग्न झाल्यानंतर त्यांनी काही दिवसांनी त्यांच्या आई वडिलांना घराबाहेर हाकलून दिलं. तर त्यांचे आई वडील काशीला निघून गेले आणि काही दिवसांनी त्यांच्या घरी आनंदाची बातमी त्यांना कळली की आपल्याला मुलबाळ होणार आहे. तर त्यांच्या बायकोंनी त्यांना हट्ट केला की आता आपल्याला मुलबाळ होणार आहे, तर आपल्याला त्यांचा सांभाळ करण्यासाठी लहान मुलांचा आपल्याला तुमचे आई वडील लागतील, तर त्यांना आपण घेऊन येऊ. आणि तर मग बाकी सर्व काशीला जाण्यासाठी गावातली मंडळी निघालीच होती. तर त्यांच्यासोबत भक्त पुंडलिक पण निघाले त्यांचा घोडा घेऊन. आणि आधी असं काही गाड्या वगैरे नव्हत्या, तर आधी पैदल किंवा घोड्यानं जसं आलं तसं जात होते लोक. तर भक्त पुंडलिक पण निघाले जाण्याकरिता. आणि जाता जाता त्यांना रात्र झाली, तर मुक्कामाला ते थांबले. कुक्कुट मुनींच्या आश्रमामध्ये ते थांबले तिथं रातभर. आणि कुक्कुट मुनींच्या आश्रमामध्ये रातभर आले आणि कुक्कुट मुनींनी त्यांना सांगितलं की आई वडिलांचा सांभाळ कसा करायचा, काय करायचा आणि काशीला कशाला जावं लागते हे त्यांना सांगितलं. आणि भक्त पुंडलिकांनी त्यांनाच म्हटलं की तुम्हाला काय कळते असं तसं. आणि तेवढ्यात ते झोपून गेले, तरी ते तिथं राहिले. आणि नंतर काय प्रकार घडला, साधारणतः ब्रह्ममुहूर्तावर साधारणतः 3-3:30-4च्या सुमारास काही 3 स्त्रिया आल्या आणि त्या कुरूप होत्या, अशा म्हणजे पाहायला अशा एवढ्या मोहक नव्हत्या, अशा पाहायला अशाच होत्या. तर त्या गेल्या आतमध्ये आणि त्यांनी तिथं कुटियामध्ये आश्रमामध्ये सर्व कामं केले, सेवा दिली तिथं. आणि निघताना त्या एवढ्या तेजस्वी झाल्या आणि भक्त पुंडलिक विचारात पडले की भक्त पुंडलिकांना वाटलं इथं कुटियात येऊन इथं सळा सारवण केला आणि ह्या आधी तर अशा होत्या बघायला. विचारात पडले एवढ्या तेजस्वी झाल्या कशा, काय झालं याच्या मागं, तर आपण विचारावं यांना काय आहे. तर त्या दुसऱ्या कोणी नसून साक्षात गंगा, यमुना आणि सरस्वती त्या ज्या स्त्रिया होत्या, ह्या 3 नद्या आहेत. आणि त्या म्हणाल्या भक्त पुंडलिकांना की आम्ही लोकांचे पाप नष्ट करतो आणि आम्हाला लोकांचे पाप हे करायला इथंच सेवा द्यायला यावं लागते, सरळ सारून आम्ही करतो. आणि तुझंही खूप आम्ही ऐकलेलं आहे की तू आई वडिलांचा किती छळ केला, कशा प्रकारे आई वडिलांना घराबाहेर काढलं, आम्हाला सर्व माहिती आहे. तर तिथूनच त्यांना एवढी परिस्थिती आली भक्त पुंडलिकांना की ते कुक्कुट मुनींना शरण गेले आणि त्यांची सेवा करू लागले, मनोभावे सेवा केली त्यांची. आणि लवकरच पुढचा व्हिडिओ येईल, त्यासाठी लाईक आणि शेअर करा आणि फॉलो करून ठेवा. मी दुसरा व्हिडिओ लवकरच अपलोड करतो. तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार.